कृष्णा एंटरप्राइजेस संघाने 2 मॅचेस जिंकलेत, 1 पराभूत झालेत. तर या ठिकाणी मंचावर आपण पाहतोय की सुप्रसिद्ध असे युट्यूबर आणि डान्सर दीपेश पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. नितीन 11 बॅक टू बॅक 3 मॅचेस हरले. ओहो, ये क्या हुआ? म्हणजे नितीन 11च्या 4 मॅचेस कंप्लीट झालेल्या आहेत. 1 जिंकले, पहिलीच मॅच धूम धडाक्यात जिंकले होते. 101 रन मारे थे. दीपक आणि दीपकच्या सोबतीने आलाय कुंदन. तर षटक क्रमांक पहिलं घेऊन बॉलिंग मार्कवर रिया एंटरप्राइजेस संघाचा दयानंद. दया इज ऑन द बॉलिंग मार्क. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक पाहायला मिळेल. चला मॅच सुरू करा, तुमची वेळ आता सुरू झाली. टायमर ऑन. ईपीएल मधील पहिलाच बॉल हुक केलाय. शॉर्ट ऑफ लेंथ ऑन साइडला बॉलला पाठवल्या, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर धनधन करत चेंडू निघून गेलाय 4 धावांकरिता. पहिल्याच बॉलवर चौकार. थोडीशी जागा मिळाली. ओव्हर द कव्हर पॉइंट, बॉल सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार दीपक मडवीच्या बॅट मधून. क्लास, दीपक मडवीचा क्लास आता झळकतोय. आणि पहिल्या 2 बॉलवर लागोपाठचे 2 चौकार आपल्याला बघायला मिळतात. दयानंदच्या विरुद्ध काय सुरुवात केलेली आहे. एक्सलंट स्टार्ट हिअर. स्वप्नवत सुरुवात कृष्णा एंटरप्राइजेस टीम करिता. दीपक मडवीच्या बॅट मधून ही क्लासिकल फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते. थोडीशी जागा मिळाली. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, त्याच्यावर स्मॅश करत असताना फुल टॉस आहे, स्वीप केला. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल. लो फुल टॉस होता, स्वीप जरूर केला, परंतु तेथे प्लेसमेंट थोडीशी चुकीची निवडली. एक फिल्डर आता डीप मध्ये मिड विकेट आणि एक फिल्डर बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर सेट करण्यात आला. दीपक मडवी स्ट्रायकिंग एंडला. लागोपाठ 2 चौकार आपल्याला बघायला मिळाले. पुढचा बॉल बॅकफूट पंच. पुन्हा एकदा कव्हर पॉइंटला. हा देखील चेंडू पाठवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. टिपिकल पॉवर प्लेचा फटका, टिपिकल दीपक मडवी स्ट्रोक. आणखी एक चौकार. हा तिसरा चौकार होता. तिसरा चौकार आपल्याला बघायला मिळतो आणि पॉवर प्लेचा योग्य वापर करत असताना सध्या दीपक गुड बॅटिंग. Oh, slog hit! Perfect the middle of the bat. Perfect shot, Mr. Perfect. दीपक मडवीच्या बॅट मधून बघायला मिळतोय हा टावरिंग सिक्सर. मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले. दीपक थांबायचं नाव घेत नाहीये. धूम धडाका, धडाक्यात सुरुवात केली कृष्णा एंटरप्राइजेस टीम करिता. गुळवी ब्रदर्स आपण पाहतो या ठिकाणी ओमकार गुळवी आणि देवेंद्र गुळवी यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत करण्यात आला. आणि एका बाजूला कुमार तांगडी फॅम टीम रिया एंटरप्राइजेस. रिया एंटरप्राइजेस टीमचा विचार केला तर 1 पराभूत झालेत, 1 जिंकलेत, तिसरा सामना खेळतात. यावेळेला पुन्हा शॉर्ट ऑफ लेंथ.
याही वेळेला हुक केलाय आणि धावांची भूक मात्र मिटत नाहीये. दीपक मडवीच्या बॅट मधून आलाय आणखी एक सिक्सर. षटकाचा केस संपला आणि पहिल्या षटकामध्ये एकूण 24 धावा या धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. काय सुरुवात केलेली आहे. नेत्र दीपक फटके आपल्याला बघायला मिळाले. या ठिकाणी फलंदाज दीपक मडवीच्या बॅटमधून आणि पहिल्याच ओव्हरमध्ये आपले विचार स्पष्ट करत असताना 24 धावा त्यानं पूर्ण केल्यात. 2 षटकार 3 चौकारांचा समावेश त्याच्या डावामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. पॉवरफुल बॅटिंग पॉवर प्लेच्या या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळाली. तर रिया एंटरप्राइजेस समोर दीपक मडवीच्या बॅटमधून दयाला आकाशात आता रात्री चांदण्या कमी दिसतात परंतु जास्त चेंडू दिसत असतील. एवढे मोठमोठे फटके त्याच्या विरोधात आपल्याला बघायला मिळाले. सेकंड ओव्हर सनी आलाय आणि सनीचा परफेक्ट विकेट टू विकेट बॉल पाहायला मिळतोय. लेंथ पार सुंदर होती. लाईन पार चांगली पाहायला मिळाली आणि आलाय डॉट बॉल. चला कुंदनचे समर्थक मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि सध्या त्याला खूप चांगल्या पद्धतीने शेअर करतायत. पुन्हा एकदा ट्राय करण्यात आले. यावेळेचा बॉल मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. एक जाव 25 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. या सिंगलच्या साहाय्याने 25 रन्स ऑन दी बोर्ड नाव. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा जागा बनवली आहे. इनसाइड आउट परफेक्टली मिडल केलाय. सीधी बॅट नो बकवास. सीधी बात और नो बकवास लेकिन ये सीधी बॅट और नो बकवास. काय फटकेबाजी करतोय. जबरदस्त फटका आपल्याला बघायला मिळाला आणि बॅक टू बॅक 3 सिक्सर. राजू पाटील कम ऑन. 500 की पन्नी. यावेळेला पुन्हा एकदा थोडस लेग समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु फॉलो करण्यात आल्या फलंदाजाला. एक सिंगल त्या ठिकाणी जोडली गेली. पायगाव गावचे माजी उपसरपंच नंदू पाटील सध्या ऑनफिल्ड दिसत आहेत. शॉर्ट फाईन लेगला फिल्डिंग करत असताना 32 धावा धावफलकावरती 32 रन्स. यावेळेचा फटका हवेत आहे. लॉंग ऑन वरून फिल्डर येत आहेत बॉल वरती. फक्त मिळेल एकच धाव. नंदून जर झेल पकडला तर दीपेश पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइस त्यांना दिलं जाईल परंतु कॅच यायला हवा. एका धावेने स्कोर पुढे जात आहे 33 आकड्यावर 33 रन्स. चांगले कुस्तीपट्टू आणि आता क्रिकेटच्या मैदानावर देखील ते उतरलेत. बहुत पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ पुन्हा सर बॅटनं समोर लॉफ केलाय. लॉंग ऑनचा फील्डर जज करतोय. झेलची संधी आहे आणि पकडलाय झेल. प्राइस विकेट क्लेम करत असताना त्या ठिकाणी सनी. दीपक मडवी बॅक टू दी डगआउट.
33 धावा धावफलकावरती, 33 रन्स. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये दाखल होतोय. समीर मुकादम आलाय. यावेळेचा बॉल ऑप्शनच्या बाहेर आहे आणि येथे पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अजय आला गोलंदाजी करण्यासाठी. व्हाईट बॉलनं सुरुवात केली. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. परंतु सनीचं चांगलंच कमबॅक पाहायला मिळालं. समीर सध्या स्ट्रायकिंग एंडला. कुंदन आहे का? नो बॉल, नो बॉलचा इशारा आलाय. आय थिंक ओव्हर स्टेप केलाय त्या ठिकाणी. एक धाव त्या ठिकाणी पळून पूर्ण केली. 1+1 2 धावा आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या आता पुढे जाताना 36 धावा, 36 रन्स. पुढचा बॉल फ्री हिट. फ्री हिट वर सुपर हिट येणार का? बॉल हवेत आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केला होता. 2 धावा त्या ठिकाणी सहजच मिळतील. समीर या 2 धावांनी स्वतःचा अकाउंट ओपन करतोय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 38 धावा, 38 रन्स. यावेळेला पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. स्वतः गोलंदाज चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे धावबाची संधी आहे आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. समीर गॉन. राजू पाटील यांच्याकडनं भरपूर पारितोषिक लागल्यात. दीपक मडवी यांनी लागोपाठ 3 षटकार लगावलेले आहेत आणि त्यांच्यासाठी देखील 500 रुपयांची कडक नोट राजू पाटील यांच्याकडनं या ठिकाणी जमा झाली आहे. चला बॅटर नेम 12वा खेळाडू पाठवा ना कृष्णा एंटरप्राइजेस टीम. फलंदाजांची नावं आमच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत. वद विकेटनं पुन्हा एकदा बॉल तयार होतो. यावेळेला पुन्हा मिस टायमिंग आहे. बॉल हवेत आहे. लॉंग ऑफ वरून फिल्डर प्रयत्न करताय. झेल खाली येण्याचा प्रयत्न होता परंतु कठीणच होतं. खूप जास्त दूरवरचं अंतर कापून यायचं होतं फिल्डरला आणि तिथे 2 धावा मिळाल्यात. 41 धावा धावफलकावरती. रोहित आलाय नवीन फलंदाज आणि रोहितच्या बॅटमधून या 2 रन्स आपल्याला बघायला मिळाल्या. यावेळेचा चेंडू सोडून दिलाय. ऑप्शनच्या बाहेर जास्तच बाहेर होता आणि पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा येतोय. मिळेल एक्स्ट्रा धाव. अतिरिक्त धावसंख्येने आता स्कोर पुढे जाताना 42 आकड्यावर. फुल टॉस स्विंग केला ऑन साइडला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला भिरकावून दिले सर. सीमा पार षटकार.
क्लिअर दिसत नाहीये. तिकडे प्लेयर प्लेयर काय सांगतात? नाही, एक फिल्डर देखील आहे ना तुमचा तिथे फिल्डर. चला, आपल्या स्क्रीन पिक्चर मध्ये आलेला नाहीये. चौकार आहे का? चला, ओके, चौकार. चौकार आलाय. चला, कृष्णा एंटरप्राइजेसनं पहिलं षटकार सांगितलं, आता चौकार. ओके, थँक्यू. धावसंख्या 46. तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना आणि 46 धावा आपल्याला बघायला मिळतात, म्हणजे एक चांगली टोटल उभारली गेलेली आहे. पुढचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. खरं तर समोर खेळायचं होतं. जशी बॅट आपण पाहतोय, बॅटचा फ्लो पाहतोय. 2 धावा मात्र पडून पूर्ण केल्या जातात. धावेत हा फटका जरूर होता. लॉफ्टेड कव्हर ड्रायचा फटका आपल्याला बघायला मिळाला. 2 धावांनी संघाची धावसंख्या आता पुढे गेलेली आहे. 48 रन्स चांगली टोटल आहेत. अवघं तिसरं षटक येते मार्गस्थ आणि 48 धावा या धावफलकावरती लागतात. नेक्स्ट मॅच सचिन मडवी, नेक्स्ट मॅच कोणती होईल? यावेळेला मिस टायमिंग, गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली, कॉट अँड बोल्ड, विकेटचं पतन, धक्का लागलाय. हा तिसरा. धन्यवाद. RL11 चे संघमालक राम लाड, आपण कमिटीशी संपर्क साधायचा आहे. नवीन बॅटर आल्या मैदानाच्या आत. राम लाड, आपण कमिटीशी संपर्क साधा. निखिल गोलंदाजी करण्यासाठी आल्या. षटक क्रमांक 4 आणि स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल कुंदन असेल. बॉल तयार. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, आडव्या बॅटने खेळायचं होतं आणि इथे आलाय वाईट बॉल. 49 धावा धावफलकावर देत. 12 चेंडूंमध्ये आणखी 25 धावा जोडण्याचा मानस जरूर असेल फलंदाजांचा. 70+, 70च्या वर जर इथून टार्गेट दिलं तर डेफिनेटली रिया एंटरप्राइजेस संघाकरिता कठीण होणार आहे. परंतु मागचा सामना रिया एंटरप्राइजेस संघ जिंकून आलाय. तो मोमेंटम त्यांच्याकडे आहे आणि मागचा सामना कृष्णा एंटरप्राइजेस टीम हारून आलेले आहे. म्हणजे कुठेतरी आता या मॅच मध्ये त्यांचा कॉन्फिडन्स पुन्हा आणण्यासाठी आणि या लीग मधील ते शेवटची मॅच खेळत आहेत. कृष्णा एंटरप्राइजेस शेवटची मॅच या लीग मध्ये खेळत आहेत. 2 जिंकलेत, 1 पराभूत झालेले आहेत. सनम कुमार 2 पराभूत झालेत, 1 जिंकलेले आहेत. नितीन 11 1 जिंकलेत, 3 पराभूत झालेत. म्हणजे त्यांचं आव्हान जवळजवळ संपुष्टात आलंय. एक मध्ये सुद्धा आहे आव्हान त्यांचं अजून जिवंत. म्हणजे अंश 11 क्लिअर झाली. बोला, यावेळेला ट्राय केला पुन्हा एकदा. ओ हो 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 हो. कारण ग्रुप बी मध्ये फंडा काय आहे बघा. स्वयंभू प्रतिष्ठान 2 पैकी 2 जिंकलेले आहेत. अंश 11 2 जिंकलेले आहेत. सचिन मास्टर ब्लास्टर 1च जिंकले, 2 हारलेत. सनम कुमार 1 जिंकले, 2 हारलेले आहेत. नितीन 11 1 जिंकले, 3 हारलेले आहेत. पिक्चर अभी बाकी आहे.
ओ लॉफ केल्या पुन्हा एकदा लॉंग ऑफला. फिल्डर येते चेंडूच्या खाली आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद. ड्राईव्ह केलाय. अवे फ्रॉम द बॉडी हा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यात आला होता आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे राहिलाय. 2 धावा बघता बघता पूर्णही केल्या जातात. संभाजी एक चांगला अष्टपैलू खेळाडू आपण बघतोय. धनंजय अण्णा गवळी यांच्या मास्टर 40+ मध्ये सातत्याने त्यांना खेळताना. धावसंख्या धावफलकावरती 56. अब तक 56. शेवटचा बॉल निखिलच्या षटकामधील. यावेळेला खराब बॉल होता. डाव्या एस्टीवर फुल टॉस होता आणि तिथे पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल. 58 धावा धावफलकावरती. चांगली टोटल. कुंदन आलाय स्ट्रायकिंग एंडला. कुंदन प्रत्येक सिक्सर साठी आपल्याला 1000चं कॅश प्राइज राजू पाटील यांच्याकडनं दिलं जाईल. ऑलरेडी दीपक मडवी यांचे 500 रुपये जमा झालेत कॉम्बॉक्स मध्ये 3 सिक्सर साठी. यावेळेला अक्रॉस लाईन ऑफ. ओ हो हो, मला वाटतं की पाणी घ्या पाणी घ्या. जरा डोळ्यावर लागलाय का चेक करा जरा. चेहऱ्यावर तर चेंडू आदळलाय. बॅटला लागून चेहऱ्यावर लागल्यानंतर मग फार कठीण असं बाबा. चला कुंदन रिटायर्ड हार्ड होतोय मला वाटतं. रिटायर्ड हार्ड होतो आणि आता त्याच्या जागेवर नवीन बॅटर येतोय मैदानामध्ये. प्रकाश आलाय. आय थिंक या टीम मध्ये भूषण एक खेळाडू होता तो उतरलाच नाही. आणि अंतिम षटकासाठी भरत आलाय बॉलिंग मार्कवर.
याच दरम्यान पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय, परंतु गोलंदाजांनी लगेचच रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. चला, डॉट बॉल आहे. स्टंपच्या वरून बॉल निघून गेला होता. रिव्ह्यू सक्सेस. भरतनं डॉट बॉलनं सुरुवात केलेली आहे. हो हो हो, भरतच्या विरुद्ध चेंडूला पाठवलं परत सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. सिक्सर आले आणि या सिक्सरनं संघाची धावसंख्या 65 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. 65 रन्स ऑन दी बोर्ड नाव. पासष्ट धावा धावफलकावरती. 65 रन्स ऑन दी बोर्ड नाव. ओ, पुन्हा फ्लाईट इली आहे आणि पुन्हा परत. हो, परत. चला, आणखी एक सिक्सर. नाही 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 नाही, भरतच्या विरुद्ध काय बॅटिंग केली आहे संभाजीनं. चला, आरएल स्पोर्ट्सचे कॅप्टन प्लेइंग 11 लिस्ट आमच्यापर्यंत घेऊन या. आरएल स्पोर्ट्सचे कॅप्टन प्लेइंग 11 लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा. दोन सिक्सर आल्यानंतर आता भरत यावेळेला कमबॅक करतोय. जबरदस्त कमबॅक. डॉट बॉल आलाय. हो, परंतु इथे आता लेगसमच्या दिशेनं बॉल आहे आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल 1 धाव. एका धावेने स्कोर आता पुढे जाताना धावफलकावरती 72 धावा. शेवटचे हे षटक सुरू आहे. ओ, यावेळेला आता मिसटायमिंग बॉल हवेत आहे. स्वतः गोलंदाजाकरिता जरूर संधी होती, परंतु पाटमोरे धावता तिथे आलेला नाही आणि एक्झॅक्ट कठीण असं. यावेळेला मात्र कट केलाय. बॅकआउट ऑफ द पॉइंटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय आणि हा आलाय चौकार. आणि इथे एकूण धावा झाल्या त्या धावफलकावरती 78 धावा. 79 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्याकरिता. दीपक मडवीसाठी 500 ₹500 भरतीशी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जमा आहे.
राकेश पाटील यांचा जो वाढदिवस आज 18 मार्च आणि त्यांना वाढदिवसाच्या लक्ष हार्दिक शुभेच्छा. स्वयंभू एक्सप्रेस राकेश पाटील यांचा आज वाढदिवस आणि त्यांना वाढदिवसानिमित्त लक्ष हार्दिक शुभेच्छा. थँक्स सुभाष धुमाळ, थँक्स समीर ठाकरे आणि थँक्स विजय भोये. तर वळूया आपण सेकंड इनिंग कडे. सेकंड इनिंग टार्गेट जे आहे ते 79 धावांचं विशाल लक्ष्य. सुरुवातीला दीपक मडवेने आक्रमक बॅटिंग केली, चौकार षटकांची आतषबाजी केली. त्यानंतर स्लॉग ओव्हरमध्ये तर संभाजी यांनी सुद्धा आक्रमक फलंदाजी केली, डावाला एक आकार दिला. 79 धावांचं लक्ष्याला पाठलाग करण्यासाठी सलामी चिठी खेळपट्टीवर. सागर आणि उमेश. यामध्ये हा फटका खेळला जातोय स्ट्रेट टू मिड ऑन. एक धाव पूर्ण केली जाते. पहिला चेंडू चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलं जातोय. डॉट बॉल. संभाजी शॉर्ट रन अप, फुल टॉस. चेंडू हवेत आहे मात्र झेल होणार नाही, सरळ जाईल लॉंग ऑनला एका टप्प्याने. आणि तोपर्यंत मात्र फलंदाजाला संधी मिळेल ती फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची, एक धाव पूर्ण करण्याची. सुरुवातीपासून आक्रमकता दाखवावी लागेल कारण जे लक्ष्य आहे ते विशाल लक्ष्य आहे. 79 धावांचं लक्ष्य आहे. 79 टार्गेट. फटका फसलेला आहे, गोलंदाज चेंडू खाली येतोय आणि इट्स अ सॉफ्ट डिसमिसल. सहज सोपा सुंदर झेल. सागरची खेळी समाप्त. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकामध्ये संभाजी खूप चांगली गोलंदाजी करताना संभाजीला आपण पाहतोय. आणि नंतर बॅटिंग करण्यासाठी आलेले आहे दया. दयाला म्हणतात कुठल्याही प्रकारची दया दाखवून चालणार नाहीये, त्याला आक्रमकता दाखवावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील कारण लक्ष्य जे आहे 79 धावांचं. संभाजी स्लॉट केलेला आहे, चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि बॅक टू बॅक हा दुसरा धक्का. शून्यावर बाद होईल दया. स्लॉग केलं होतं मात्र डीप मिड विकेटला एक चांगला झेल आणि बॅक टू बॅक. आता विकेट हॅट्रिकवर आहे संभाजी. विकेट हॅट्रिक केली तर दोन गोष्टी महत्वाच्या ठरतील, एक तर संघ चांगल्या स्थितीमध्ये येईल आणि संभाजी याला आमच्या पायगावचे सुप्रसिद्ध उद्योगपती राजू पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल. राजू पाटील यांचा आम्ही विशेष आभार खरं तर व्यक्त करतोय. अगदी पहिल्या मॅच पासून त्यांनी हे पारितोषिक लावलेलं आहे. आतापर्यंत काही हजार रुपयाचं पारितोषिक त्यांनी खेळाडूंना दिलेलं आहे प्रोत्साहन, आणि हेच फार महत्त्वाचं आहे. जेव्हा आपल्या गावची स्पर्धा असते तेव्हा अशा प्रकारचं खरं तर तुम्ही प्रोत्साहन देणं फार गरजेचं आहे. त्याबद्दल राजू पाटील यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. बॅटिंग करण्यासाठी आलाय नंदू.
नंदू यांनी जे षटकार लगावला तर दीपेश पाटील आमचे युट्यूबर सुप्रसिद्ध डान्सर त्याचबरोबर प्रशिक्षक डान्स प्रशिक्षक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. हॅट्रिक बॉल आहे. संभाजी हॅट्रिक पूर्ण करेल का? चांगला स्लॉक केलेला आहे. वाट शॉट. पंचांचा काय इशारा येतोय? 4 या 6 चौकार. हॅट्रिक बॉल होता आणि स्लॉक केला होता. चेंडू एका टप्प्याने डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर निघून गेला होता. 4 धावांसाठी चौकार. डेफिनेटली नंदू खरं तर पेलवान आहे, कुस्ती पेलवान. 6 धावा झालेल्या आहेत. या परिसरातील नरसिंह यादव म्हणून त्याची ओळख आहे. सुप्रसिद्ध पेलवान आहे. मात्र क्रिकेटमध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवर त्यांनी चौकार लगावला. आणि जितू गवळी यांच्याकडनं या चौकारासाठी 500 रुपये आलेले आहेत. आणि सलग 3 चौकार किंवा सलग 3 षटकार जर नंदूने लगावले तर 5,000 रुपयाचं पारितोषिक जितू शेठ गवळी यांच्याकडून. पिंट्या पाटील यांच्याकडनं सुद्धा या चौकारासाठी 1,000 रुपये आलेले आहेत. पिंट्या पाटील यांच्याकडून 1,000 रुपये आलेले आहेत. एकूण 1,500. आणि जर 3 चौकार आणि जर 3 षटकार लगावले तर जितू शेठ गवळी यांच्याकडनं 5,000 रुपये आणि पिंट्या पाटील यांच्याकडनं 3,000 रुपये. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी सज्ज होईल. नंदू लॉन्ग स्ट्रायकर आहे. उमेश दुसरं षटक हाताळण्यासाठी प्रकाश. आडव्या बॅटनं फटका खेळलेल्या चेंडू झालेला डीप स्क्वेअर लेग सीमारेषेकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 1 शॉटचा इशारा. 1 शॉटचा इशारा आहे. धावसंख्या झाली 7. 7 रन. 2 बाद 7. आपण जी मॅच पाहतोय अर्थात कृष्णा एंटरप्राइजेस वर्सेस रिया एंटरप्राइजेस. याला चांगला चेंडू फुल स्ट्रेट टू मिड ऑफ. खराब क्षेत्ररक्षण होते. चेंडू जाईल लॉंग ऑफला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण होत आहेत. धाव संख्या झालेली आहे 9 धावा. एकेरी दुहेरी धाव होत आहेत. आपण जे मॅच पाहतोय आता गुळवी ब्रदर्स ओंकार गुळवे आणि देवेंद्र गुळवे यांचा संघ कृष्णा एंटरप्राइजेस आणि तांगडी ब्रदर्स धर्मेंद्र तांगडी तसेच कुमार तांगडी ब्रदर्स यांचा संघ रिया एंटरप्राइजेस. पंच आय थिंक तिसऱ्या पंचाकडे येण्यासोबत आहेत. वाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. It's a fair delivery. यामध्ये एक चांगला फटका. मात्र चेंडू हवेत आहे. सीमा रेषेच्या बाहेर जाईल. काऊ कॉर्नरच्या वरून षटकार. व्हॉट अ टाइम. हे षटक संपल्यानंतर रामलाल आर्यल त्याचबरोबर संदेश सोल्जर दोन्ही संघ कॅप्टन टॉस साठी तयार आहेत. स्वीप केलेला आहे. फाईन स्वीप केलेला आहे. चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेच्या बाहेर चौकार.
हवाई यात्रा एअर स्ट्राईक सुद्धा बघायला मिळते आणि क्लास क्रिकेट सुद्धा बघायला मिळते. इम्प्रोवाइज क्रिकेट सुद्धा खेळताना या ठिकाणी आपण उमेशला पाहतोय. धावसंख्या झालेली आहे ती 19. उमेश चांगल्या प्रकारे बॅटिंग करताना दिसतोय. पुन्हा एकदा फुल पॉवरफुल षटकार. आता मात्र धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्या झालेली आहे 25-25. या षटकात मात्र खूप चांगले धावा आले आहेत, कारण पहिल्या षटकात धावा आल्या होत्या फक्त 6. या षटकात तब्बल 19 धावा आल्या आहेत. 25 धावा झालेल्या आहेत. टॉससाठी दोन्ही कॅप्टनने यायचंय. टॉससाठी दोन्ही कॅप्टन आर्य अर्थात रामलाड कॅप्टनने यायचंय. त्याचबरोबर संदेश सोल्जर दोन्ही कॅप्टन. इंजिनियर प्रवीण तांगडे आपण यायचे. आपल्या शुभ असते टॉस होईल. दोन्ही कॅप्टनने यायचंय. दोन्ही कॅप्टन. अंश 11 आणि स्वयंभू युवा प्रतिष्ठान. अंश 11 आणि स्वयंभू युवा प्रतिष्ठान दोन्ही कॅप्टनने यायचे. स्वयंभू युवा प्रतिष्ठान संघाचे कॅप्टन आलेले आहेत आणि इंजिनियर प्रवीण तांगडे आपण यायचं. आपल्या शुभ असते टॉस होईल. अंश 11 आणि स्वयंभू युवा प्रतिष्ठान. कॉलिंग कोण करणार आहे? अंश 11. त्याचं पण EPL आणि आलेलं सुद्धा EPL. प्रवीण तांडे आपले खूप आभार. टॉस साठी आपण आलात. मॅच सुरू आहे. फक्त आपला निर्णय या ठिकाणी कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर स्वयंभू युवा प्रतिष्ठान संघासाठी खूप शुभेच्छा. यानंतर जी मॅच होईल ती अंश 11 वर्सेस स्वयंभू युवा प्रतिष्ठान आणि अंश 11 संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि स्वयंभू युवा प्रतिष्ठान संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. जाऊया मॅच कडे. वॉट अ शॉट. पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका. पण आय थिंक पंचांचा काय निर्णय येतो? आय थिंक हिट विकेट. हिट विकेट. हिट विकेट. नंदूची खेळी संपुष्टात आलेली आहे. पण वाट बॅटिंग यार. नंदूचा विचार केला तर नंदू खरं तर एक कुस्ती पेलवान आहे, पण आज चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळताना पाहतो मी बऱ्याच दिवसानंतर. कुठल्या प्रकारचा सराव न करता नंदू आज मैदानावर आलेला आहे. पण पहिल्या चेंडूवर त्याने असा काही फटका खेळलाय की अनुभवी क्रिकेटर सारखा फटका त्याने खेळला आणि चौकार लगावला होता. चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आमच्या जमा झालेलं आहे. जितू शेठ गवळी यांनी दिलेलं आहे नंदूसाठी. नंदू पाटील. कुंदन गोळवीला दुखापत झालेली आहे, पण दुखापत इतकी गंभीर नसावी असं मला वाटतंय. तीन फलंदाज बाद झाले. आता बॅटिंग करण्यासाठी येतोय 22 किम्यान, संघाचा प्रमुख खेळाडू. अर्धशतकांचा बादशाह म्हणून ज्याला संबोधलं जातंय, अगदी लिलेया अर्धशतक पूर्ण करतोय 22. गोलंदाजीकडे मार्गस्थ होईल समीर. पुढचा फटका फसला आणि वाट अ कॅच. इट्स अ बिग विकेट.
सेलिब्रेशन बघा, 22वी विकेट मिळाल्यानंतर लगेच सेलिब्रेशन बघायला मिळालं. दीपक मडवी आणि कंपनी यांचं सेलिब्रेशन लगेच बघायला मिळालं. खरं तर ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र समीरने प्राप्त करून दिलेली आहे. हॅट्रिक वर आहे समीर. हॅट्रिक पूर्ण करायला का बघायचं आहे. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू कमबॅक करताना पाहतोय आपण. खरं तर असं वाटलं हॅट्रिक पूर्ण होईल. रोहित आले बॅटिंग करण्यासाठी. समीर पुन्हा एकदा फार एंड समोरच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होईल. आडव्या बॅटने फटका खेळलाय. चेंडू जाईल सरळ काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फक्त एकच धाव मिळेल. आणि एका धावाने आता मात्र धावसंख्या कुठेतरी थांबलेली आहे. 26 करता दुसऱ्या षटकामध्ये बघितलं होतं आक्रमण केलं होतं उमेशने. स्ट्राईक पासून उमेशला कुठेतरी दूर ठेवलं गेलं. 22वी विकेट सुद्धा प्राप्त झाली. हा चेंडू मात्र चांगला आहे आणि याच बरोबर उमेश हा सुद्धा बाद होते. खरं तर सुरुवातीला त्याने आक्रमण केलं होतं आणि उमेशची खेळी संपुष्टात. निम्मा संघ गारज झालेले. 5 फलंदाज बाद झालेले. धावसंख्या मात्र खरं तर सुरुवात 2 षटकांनंतर चांगली वाटली. कारण 2 षटकामध्ये धावा जर बघितल्या 25 धावा होत्या. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये मात्र कुठेतरी चांगली गोलंदाजी समीरच्या माध्यमातून आपण पाहतोय. कारण समीरने आतापर्यंत 3 फलंदाज बाद केले आहेत. महत्वपूर्ण म्हणजे 22वी विकेट सुद्धा प्राप्त केली. त्यानंतर डेंजरस वाटणारा उमेशला सुद्धा माघारी परतावं लागलेलं आहे. तब्बल 5 फलंदाज बाद झालेले आहेत आणि धावसंख्या मात्र कुठेतरी थांबलेली आहे. 26 म्हणजे या षटकात काय गोलंदाजी करतोय समीर. आता बॅटिंग करण्यासाठी येतोय सनी. याला मात्र फटका खेळायला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला एक चांगला झेल. दुसरी आणखीन एक विकेट प्राप्त करतोय दीपक. पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करतोय. कसं प्रॉमिसिंग नाहीये. फक्त एकच धाव मिळाली. आता मात्र एकेरी दुहेरी धावसंख्येनं काही साध्य होणार नाही रिया एंटरप्राइज संघाच्या बॅटरना. हवाई यात्रा त्यांना करावी लागेल. मोठे फटकेच खेळावे लागतील. चौकार षटकारच मारावे लागतील. दीपक हा फटका चांगला आहे. फटका चांगला. क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल सुटतोय. जीवनदान मिळतंय आणि दुसरी धावी पूर्ण होते. नाही भूषणने अप्रतिम क्षेत्ररक्षण केलेलं आहे.
जबरदस्त स्वयंभू तितकंच दर्जेदार नव्हतं, पण या EPL मध्ये हुकचा फटका, चेंडू जाईल, चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवतोय हा क्षेत्ररक्षक लॉंग लेगला. भूषणने सुद्धा जबरदस्त क्षेत्ररक्षण केलेलं आहे. का तो स्वयंभूमध्ये खेळताना तितका दर्जा बघायला मिळालेला नव्हता, पण EPL एकता प्रीमियर लीग मध्ये भूषणने जबरदस्त क्षेत्ररक्षण केलेलं आहे. अपील केलं जात आहे, लाऊड अपील, मात्र पंच अपील फेटाळून लावतायत आणि इशारा करतायत लेग बाय. धाव संख्या वाढते 31. आता मात्र फक्त फॉर्मॅलिटीज उरली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. 7 चेंडू आणि 48 धावा. दीपक मोडीच्या शेवटच्या षटकातील आडव्या बॅटने फटका खेळलेला आहे. चेंडू जाईल मिड विकेटला. याला मात्र पुलचा फटका आणि हा चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर. षटकार, वाट शॉट अराउंड ऑफ स्टंप, षटका. पराभवाचं अंतर फक्त कमी करायचंय. पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे. हा चेंडू सुद्धा जाईल बॅक टू बॅक, दुसरा षटकार. खरं तर अशा प्रकारच्या फटक्यांची आवश्यकता दुसऱ्या किंवा तिसऱ्या षटकामध्ये होती. डीजे चाळीस धावा झाल्यात. 79 धावांचं विशाल लक्ष आहे, पण हे शेवटचं षटक आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवर षटकार जरी लगावला तरी सुद्धा मात्र रिया एंटरप्राइजेस हा संघ विजयी होणार नाही, पण पराभवाचं अंतर मात्र कमी होईल. हा फटका खेळलाय स्ट्रेट टू लॉंग ऑन. फक्त एकच धाव मिळेल आणि सामन्यामध्ये फक्त फॉर्मॅलिटी उरलेली आहे. 45 धावा झाल्या त्यांनी षटकातील फक्त 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा फटका फसलेला चेंडू जाईल जवळपास वाईड ऑफ लॉंग ऑफला. झेल सुटतोय, फारसा फरक पडणार नाही झेल सुटल्यानंतर सुद्धा, कारण फक्त धाव मिळेल ती 1 आणि आता फक्त 2 चेंडू टाकून फॉर्मॅलिटी पूर्ण करायची आहे. विजयावर शिक्कामोर्तब करायचं आहे ते कृष्णा एंटरप्राइजेसला. चांगला फटका आहे, लॉंग लेग सीमारेषेकडे जातोय, क्षेत्ररक्षण त्याने घेतोय, मात्र चेंडू सीमा पार होतोय. 4 धावांसाठी चौकार. यस, नो साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. हाईट फॅक्टर साठी, हाईट फॅक्टर. चेंडू सीमारेच्या बाहेर गेला होता. and it's a no ball. Beamer. डॉट बॉल, डॉट बॉल. शेवटचा चेंडू असेल आता मात्र.
फोर्स केलेला आहे. काऊ कॉर्नरच्या वरून जाणारा हा षटकार जरी लगावलेला असला तरी सुद्धा मात्र कृष्णा एंटरप्राइजेस हा संघ विजयी होतोय. आणि मॅन ऑफ द मॅच नो डाऊट वन अँड ओनली हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी ज्यांनी 31 धावांची तुफानी खेळी केली. त्याचबरोबर नंदू पाटील आपण सुद्धा यायचंय. जितू शेठ गवळी यांनी जो चौकार लगावला होता नंदू पाटील याने, त्यासाठी जितू शेठ गवळी यांनी 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे.